चेस केलं असतं. पण अशा वेळी सेमीफायनलला जर तू लवकर बाद होतोस, तर मग संघाला काय सांगशील? काय माझा त्यांच्यावर विश्वास आहे, ते सामना जिंकवणारच. नक्कीच मी राणे साहेबांना सांगतोय आपण वरती यायचं आहे. निश्चित रूपानं या ठिकाणी आपण मंदारला हे पारितोषिक देणार आहोत. अध्याय रुपेश राणे पुरस्कृत या ठिकाणी हे जर पाहिलं तर पारितोषिक आहे, टी शर्ट आहे. मंदार राहुल ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. खूप खूप शुभेच्छा मंदार, तुला खूप खूप शुभेच्छा. ओवी 11 संघ आपल्याला आपण सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालात, अजून एक सामना जिंकलात तर नक्की आपण बक्षीस पात्र व्हाल. तर नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी आवाज प्रीमियर लीगचं तिसरं पर्व आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी अंतिम दिवस आहे या आवाज प्रीमियर लीगचा, ते अनुभवतोय. आणि असं असताना पहिल्या सामन्यामध्ये ओवी 11 आवाज संघ विजयी झालाय. रांजणपाडा संघाला आणखी एक संधी आहे, जरी पराभूत झाले असले तरीही. पण इकडे मात्र या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडा आपण बदल करतोय. नक्कीच घेऊन जातोय तुम्हाला आमचे साथी समालोचक पुढच्या सामन्याच्या पहिल्या इनिंगसाठी घेऊन जातोय भाईजान इम्रान बुखारी यांच्याकडे. ओव्हर टू यू भाईजान. धन्यवाद, थैंक यू सो मच हमारे काबिल दोस्त वॉइस ऑफ रायगढ़ मैन फ्रॉम मल्यान वेदांत जी कंटक सर। एक शानदार मैच श्रीशैन रुद्राक्ष 11 साई आवास वर्सेस हम देख रहे हैं शाहिद ने शारवी 11 के भी आवास काल भैरव आवास। दोनों टीम के लिए शुभेच्छा होगी इस प्रतियोगिता के द्वारा। एक शानदार मैच आवास प्रीमियर लीग 2025 सीजन 3 का ये थरार। डीजे माउली काफी एंटरटेनमेंट करते हुए हमारी आवाज आपके दर्शकों तक पहुंचाने का प्रयास करते हुए tenniscricket.in की पूरी टीम, ऑफिशियल अंपायर, कमेंटेटर्स वेदांत जी कंटक सर और हमारे गुण लेखक मितेश जी ठाकुर, इनका भी तहे दिल से आभार। और व्यासपीठ पर प्रभाकर जी म्हात्रे सर यहाँ पर बैठे, और नागेश्वर आवास के कैप्टन समीर जी पारकर और अजय जी म्हात्रे, सभी का तेजी से स्वागत। ऑफिशियल अंपायर का ग्रीन सिग्नल, टाइम इज ऑन यहां पर किया गया है। स्ट्राइक पर सौरभ गवानकर, नॉन स्ट्राइक पे विशाल राणे। P1 पावर प्ले का षटक, मैटेंडरी पावर प्ले की शुरुआत पहले ओर से की जा रही है और जरूर 30 यार्ड सर्कल के बाहर दो खिलाड़ी फील्डिंग रिस्ट्रिक्शन में पेट्रोलिंग करते हुए दिखाई देंगे। तो हितेश अपने छोर की पहली गेंद डालने के लिए तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। पहली गेंद सफल होकर खेल दिया लॉन्ग लेग की दिशा में, गेंद बाउंड्री लाइन के पार होगी क्या, पर इस बार धीरे धीरे हौले हौले गेंद गई सीमा पार, चौकार। डीजे बैक टू बैक दो गेंदों पर सौरभ गवानकर का आक्रामकता, चौकार। डीजे थैंक यू डीजे मास्टर। यहां पर बैटर काफी चुस्त है, दुरुस्त है, क्योंकि उन्हें देखा शॉर्ट गेंद थी, रूम बनाकर गेंद को बैकवर्ड स्क्वेयर की दिशा में ढकेल दिया, गेंद बाउंड्री लाइन के पार। हितेश के ऊपर लगातार की दो गेंदों पर दो चौकार आने के बाद थोड़ा सा दबाव क्रिएट किया है बैटर सौरभ गवानकर ने। उस दबाव को क्रिएट करना होगा, रिलीज करना होगा, अभी नहीं तो कभी नहीं, क्योंकि पावर प्ले का ओवर जारी है। और इस पावर प्ले के ओवर में सौरभ गवानकर का बल्ला हल्ला बोल करता हुआ स्वीपर कवर बॉर्डर लाइन के पार, गेंद सीमा पार, आवास प्रीमियर लीग, चौकार।
इस बार देखिए वेस्ट हाइट नो किस्म की गेंद, थोड़ा सा कुछ अलग करने का प्रयास, दबाव यहां पर गेंदबाज हितेश के ऊपर आता हुआ, उगड़ा डोले पानी, चेंड हुआ है फ्री हिट। जरूर यहाँ पर आवास प्रीमियर लीग 2025 प्रतियोगिता भी सुपर हिट होते हुए, क्योंकि काफी बढ़िया आयोजन जिस कोर कमेटी ने आयोजन किया है टेनिस क्रिकेट .in के माध्यम से सभी दर्शक इस मैच का आनंद लेते हुए 5 गेंदों पर 5 चौवे लगाते हुए बैटर ऑन द फायर आतामाजी सटकली डीजे।
25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं लेफ्ट आर्म बैटर गोकुल भगत। कल के दिन इस बल्लेबाज ने काफी प्रभावित किया था, पर अभी इस मैच में किस तरह की बल्लेबाजी होगी, क्योंकि आवास प्रीमियर लीग 2025 पर्व तीसरे इस प्रतियोगिता के द्वारा टेनिस क्रिकेट .in के माध्यम से सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत, वेलकम है, खुशामदीद है। फिर से एक बार सुयोग अपने छोर की अगली गेंद, चौथी गेंद डालने के लिए तैयार गोकुल भगत। आहा, इस बार मैदान पर आए, मिड विकेट की दिशा में खेल दिया, हितेश वहां पर है। जब तक फील्ड करेंगे 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट की। जिस खिलाड़ी ने आज इस प्रतियोगिता में 6 गेंदों में 6 चौवे लगाने का इतिहास बनाया, वही बल्लेबाज सुयोग गवानकर, सौरभ गवानकर। सौरभ गवानकर स्ट्राइक एंड पर नॉन स्ट्राइक पे गोकुल भगत और गेंदबाजी करते हुए सुयोग। ओहो, इस बार टप्पा गिरने के बाद गेंद काटा बदलते हुए अंदर आई, गेंद हो गई राइट, बल्लेबाज को किया सरप्राइज। कमाल की गेंद, शानदार गेंद, बीट कराने वाली गेंद, चकमा देने वाली गेंद। 26 रन स्कोर कार्ड पर शानदार गेंदबाजी सुयोग इस मैच में लाजवाब गेंदबाजी का परफॉर्मेंस दिखलाते हुए सौरभ गवानकर जैसे बैटर को जरूर चकमा दिया है। इस बार एक्स्ट्रा कवर, सौरभ गवानकर कौन से रुकने वालों में से है, वीरेंद्र सहवाग स्टाइल में स्वीपर का शॉर्ट कवर पॉइंट के ऊपर से गेंद को ढकेल दिया है, बॉर्डर लाइन के पार, शानदार षटकार। जरूर इस छक्के के साथ स्कोर छलांग लगाता हुआ 32। जरूर 32 रन स्कोर कार्ड पर पहले ओवर में 25 और इस ओवर में 7 रन खर्च किए गेंदबाज सुयोग ने। कमाल की गेंदबाजी, कंजूसी गेंदबाजी, आखिरी गेंद पर सौरभ गवानकर ने सुयोग जैसे गेंदबाज के ऊपर प्रतिकार किया है। दूर की समाप्ति के बाद 32, 2 विकेटों के नुकसान पर। तीसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज ओमकार राणे। अरे माझ्याकडून घेऊन जा। तो फिर से एक बार ओमकार राणे गेंदबाजी करेंगे। स्ट्राइक पर लेफ्ट आर्म बल्लेबाज गोकुल भगत, जर्सी नंबर 13 इमरान बुखारी भाईजान, इनका जर्सी नंबर 13 परिधान के गोकुल जी भगत खुद संग मालक है। आज अपने टीम के लिए लड़ना होगा और वही उत्तरदायित्व जिम्मेदारी मैदान पर लेते हुए कल के दिन काफी प्रभावित किया था। अगर ठाकुर से अगर देखा जाए उसके बल्ले पकड़ने का चांस देखिए, अलग स्टाइल है। ओहो, इस बार आने बल्ले से खेलने का प्रयास ओमकार राणे, गेंदबाजी के लिए पहली गेंद लिक कट करते हुए सीधा विकेट कीपर के दस्ताना में डॉट गेंद जाती हुई। 32 रन स्कोर कार्ड पर तीसरा ओवर प्रगति पर ज्यादा से ज्यादा रन जो प्राप्त किए हैं ना, वो सौरभ गवानकर के बल्ले से हमें दिखाई दिए। क्या शानदार बल्लेबाजी की है आज इस मैदान पर सौरभ गवानकर ने। इसे एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार, सामना करते हुए इस बार फिर से चकमा देते हुए बकते भजी मांगते वड़ा, कहीं पे निगाह कहीं पे निशाना, डॉट गेंद के साथ यहां पर आत्मविश्वास बढ़ता हुआ गेंदबाज ओमकार राणे का, क्योंकि ज्यादा से ज्यादा स्ट्राइक सौरभ को देनी है। और इस बार देखिए मिड ऑन की दिशा में खेल दिया, फील्डर है हितेश, वहां पर फील्ड करेंगे। 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट होती हुई स्कोर जा पहुंचा है। नताशा भाभी के हीरो हार्दिक पांड्या
33 कोटि को चूना लगाने वाली नताशा भाभी, जर्सी नंबर 33, 33 स्कोर कार्ड पर लगते हुए, जबकि ये तीसरा और प्रगति पर। फिर से एक बार ओमकार राणे गेंदबाजी करेंगे। हार्ड हिटर बल्लेबाज जर्सी नंबर 18 परिधान किए हुए सौरभ गवानकर। अलीबाग टेनिस क्रिकेट में इस खिलाड़ी ने काफी पहचान बनाई है और वही खिलाड़ी आज आवास प्रीमियर लीग 2025 सीजन 3 में बल्लेबाजी करते हुए दिखाई दी, जिन्होंने पहले ओवर में 6 गेंदों पर 6 चौके लगाने का विक्रम किया। सुनहरे अक्षरों में इस मोहर लगाई गई और इस बार देखिए थोड़े से देखिए मैदान पर पानी लेके जाए, थोड़े से चोटिल हो गए क्या? जरूर हम देख रहे हैं ऑफिशियल अंपायर कैमरामैन को फोकस करते हुए गेंद और उसको वो क्षण चित्र मैदान पर हमारे टेनिस क्रिकेट .in के कैमरामैन उस क्षण को टिपते हुए दिखाई दे रहे, क्योंकि एक शानदार आयोजन आवास प्रीमियर लीग 2025 सीजन 3 का ये थरार है। ओमकार राणे की शानदार गेंदबाजी, पहली गेंद डॉट, दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद पर सिंगल, चौथी गेंद डॉट, स्कोर रुका हुआ 33 रन स्कोर कार्ड पर। रनों को थोड़ा रोकने में कामयाब, क्योंकि पहले ओवर में 25 रन, उसके बाद रनों का ग्राफ कम होता हुआ दिखाई दिया। इस बार फिर से रूम बनाकर खेल दिया है, बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, वहां पर अच्छी फील्डिंग, गेंद को रोकने में कामयाब होते हुए फील्डर। तब तक 2 रन आसानी से मुकम्मल, अच्छी रनिंग द विकेट, अच्छा तालमेल, इस दो रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रन। तीसरा ओवर प्रगति पर, तीसरे ओवर के आखिरी एक गेंद शेष बाकी है। जरूर कंजूसी गेंदबाजी यहां पर, पहले ओवर में 25, दूसरे ओवर में 7 और तीसरा ओवर जारी है। ओमकार राणे की शानदार गेंदबाजी, इस बार बल्ले का भारी सीरा, लॉन्ग स्टॉप, थर्ड मैन बाउंड्री लाइन के पार, भाग अर्जुन भाग, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के पार, तू रूप की रानी, मैं हूं तेरा हैंडसम राजा, अब देर ना कर, बाउंड्री लाइन के बाहर आजा।
क्रिकेट का बैटल, क्रिकेट का महायुद्ध। 39 रन 39। चौथे ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज सुयोग, जिन्होंने दूसरे ओवर में शानदार गेंदबाजी की थी, वही गेंदबाज सुयोग गेंदबाजी करेंगे नीचे दूसरा टीम की ओर से चौथा ओवर लेकर। आवास प्रीमियर लीग 2025 बल्लेबाजी करते हुए टीम श्री शैन रुद्रांश 11 साई आवास और गेंदबाजी करने वाली टीम शाहिद नैन शारवी 11 के नीचे। ओहो, हे प्रभु, हे रामकृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ? मोए मोए। डीजे स्वरूप में आउट हुए। न्यू बैटर मैदान पर अजय म्हात्रे संघ मालक, ये भी टीम के हैं श्री शैन रुद्रांश 11 साई आवास। सुयोग की शानदार गेंदबाजी ने काफी प्रभावित किया है न्यू बैटर मैदान पर संघ मालक अजय म्हात्रे, इनके ऊपर पूरी जिम्मेदारी है। स्कोर रुका हुआ हमारे गुण लेखक ठाकुर सर बतलाते हुए 39 रन 39। ओवी सूरज गवानकर खुश है क्योंकि सुपर 4 में प्रवेश करना है। ओहो, फिर से एक बार अच्छी गेंद, यहां पर लॉन्ग लेग की दिशा में गेंद को ट्रैवल किया, फील्डर है गेंद के नीचे, फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक दोनों बल्लेबाजों ने आंखों में इशारा करते हुए चीते की दौड़ लगाते हुए दो रन आसानी से मुकम्मल किए। दोनों के साथ स्कोर जा पहुंचे 41 रन 41 स्कोर कार्ड पर। तो फिर से एक बार सुयोग गेंदबाजी करेंगे अजय म्हात्रे, संघ मालक टीम ऑनर, और इस बार देखिए ऑप्शन के काफी बाहर, ऑफिशियल अंपायर का इशारा वाइड का आता हुआ। एक्स्ट्रा के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है आयशा मुखर्जी भाभी के हीरो जर्सी नंबर 42 शिखर धवन स्कोर कार्ड पर आते हुए। तो फिर से एक बार बिंदी गेंद जाती भी, सुयोग की शानदार गेंदबाजी, सौरभ गवानकर आउट होने के बाद थोड़ा सा यहां पर बैकफुट पर लाकर रखा है बल्लेबाजी करने वाली टीम श्री शैन रुद्रांश 11 साई आवास टीम को, गेंदबाजी करने वाली टीम शाहिद नैन शारवी 11 के बी आवास। फिर से एक बार सुयोग अपने गेंदबाजी की मोर्चे को संभालते हुए अजय म्हात्रे, इस बार फुल टॉस गेंद कवर के ऊपर से खेल दिया, स्वीपर कवर में फील्डर वहां पर हितेश थोड़े से गड़बड़ गोंधल, कोंबडी पलाली तंगड़ी धरुना लंगड़ी घालाया लागली। आज हितेश का दिन नहीं है, आज हितेश नाराज करते हुए। तब तक दो रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है ठाकुर सर बतलाते हुए 44 रन। वीरेंद्र सहवाग जर्सी नंबर 44 स्कोर कार्ड पर। अच्छी शुरुआत करके दी थी, पहले ओवर में 25 रन, दूसरे ओवर में 7 रन, तीसरे ओवर में 7 रन। जिस तरह से शेयर बाजार डाउन होता है ना, उसी तरह से यहां पर रनों का ग्राफ डाउन होता हुआ दिखाई दे रहा है। कमाल की गेंदबाजी सुयोग के द्वारा।
स्ट्राइक पे फिर से एक बार बैटर अजय मात्रे। आवास प्रीमियर लीग 2025 सीजन 3 के एक कबड्डी कोर के खिलाड़ी और संघ मालक। इस बार देखिए अच्छी फील्डिंग, मिड ऑन की दिशा में फील्ड करते हुए 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है रितिका सचदे भाभी के हीरो जर्सी नंबर 45 रोहित शर्मा स्कोर कार्ड पर आते हुए 45 रन स्कोर कार्ड पर। चौथा और प्रगति पर शानदार गेंदबाजी यहां पर करते हुए गेंदबाज सुयोग, लेफ्ट आर्म बल्लेबाज गोकुल भगत। सेकंड पर संघ मालक दोनों आज मैदान पर है। गोकुल भगत अजय मात्रे, ये दोनों के ऊपर पूरी जिम्मेदारी है। अगर अपनी टीम को अस्तित्व में कायम रखना है तो रनों की बौछार करनी होगी, क्योंकि रोगी को दवा चाहिए, योगी को जब चाहिए। हम तो क्रिकेट के दीवाने हैं, हमें क्रिकेट में रन चाहिए। और इस बार देखिए फिर से एक बार आड़े बल्ले से खेल दिया शॉट फाइन लेग की दिशा में गेंद ट्रैवल होते हुए 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी। स्कोर आगे बढ़ता हुआ 46 रन 4 ओवर की समाप्ति के बाद 46 रन स्कोर कार्ड पर। थैंक यू ओवी। जरूर मैदान पर पानी लेके जाए, तब तक सुनते हैं माहौली डीजे। थैंक यू डीजे। चार ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 46 रन 46। आखिरी ओवर स्लॉग ओवर रोहन भगत इनके ऊपर भरोसा दिखाया है, क्योंकि गोकुल भगत और रोहन भगत इनके बीच होने वाला यह मुकाबला। नॉन स्ट्राइक पे अजय मात्रे, दोनों संघ मालक बल्लेबाजी करते हुए श्री शैन रुद्रांश 11 साई आवास टीम की जानिब से डेथ और हनामारी का शतक लेकर आते हुए गेंदबाज रोहन भगत। रोहन भगत की पहली गेंद कवर के ऊपर से खेलने का चांस था, लॉन्ग ऑन में खेल दिया। वहां पर फील्डर ओमकार राणे फील्ड करेंगे 1 रन के साथ। स्कोर पे बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 47 रन 47। ज्यादा से ज्यादा बल्लेबाजी में अजय मात्रे को बड़े स्ट्रोक लगाने होंगे। आज अपने टीम के लिए कुछ करना है तो चौवे छक्कों की बौछार करनी होगी, रन प्राप्त करना है। रन स्कोर कार्ड पर 47 धावा धावफलकावरती आपण पाहतोय षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतील डेथ ओव्हर स्पेशालिस्ट हाणामारीच्या षटकामध्ये गोलंदाज रोहन भगत। ओहो, यावेळेला चांगल्या पद्धतीचा चेंडू आणि आडव्या बेटीने खेळण्याचा प्रयत्न, ब्रश करून चेंडू गेला शिक्षकाच्या हातामध्ये। अजय मात्रे यांच्या खेळीचा अंत। जिस विकेट की तलाश थी उसको प्राप्त किया न्यू बैटर मैदान पर ओमकार राणे, ओमकार सुधाकर राणे मैदान पर आते हुए, क्योंकि आज इस मैदान पर हमें 2 ओमकार दिखाई देंगे और राणे, एक ओमकार सुधाकर राणे जो बल्लेबाजी कर रहे और जो फील्डिंग कर रहे ओमकार हेमंत राणे। ये 2 खिलाड़ी आमने सामने, बेस्ट वर्सेस बेस्ट। एक ही टीम के खिलाड़ी मैंने हशिवरे के मैदान पर उन्हें देखा था तो थोड़ी दिक्कत हो रही थी, पर उनके पिताजी के नाम से आवाज देना पड़ रहा था। वही बल्लेबाज हम देख रहे हैं ओमकार सुधाकर राणे सेकंड पर बैटर। ओहो, इस बार अच्छी गेंद ओमकार राणे यहां पर थोड़े से बीट हो गए, फंसाया, गंडाया, चकाया गेंदबाज रोहन भगत ने।
आखिरी ओवर प्रगति पर है, 3 गेंदें हो चुकी है, 3 गेंदों पे ओमकार को बड़े स्ट्रोक लगाने होंगे। मैंने पहले ही कहा था ना, क्योंकि जब सौरभ गवानकर बल्लेबाजी कर रहे थे पहले ओवर में 25 रन, ऐसा लग रहा था कि 70-75 तक जाएगा, पर रनों का ग्राफ कम हो चुका है। यहाँ पर बढ़ाना है रनों के ग्राफ को। फिर से एक बार स्ट्रगल करते हुए ओमकार सुधाकर राणे बीट हो गए चकमा देते हुए। 4 गेंदें हो चुकी है, 2 गेंदें शेष बाकी है। अभी भी 2 गेंदों में बड़े स्ट्रोक लगाने होंगे ओमकार सुधाकर राणे बैटर को। स्कोर रुका हुआ 47 रन। इस बार अपने विकेट को सैक्रिफाइस करते हुए बैटर ओमकार सुधाकर राणे। डीजे मास्टर थैंक यू डीजे मास्टर। ओमकार सुधाकर राणे आउट होने के बाद न्यू बैटर मैदान पर सूचित जाते हुए। थोड़े से इंजर्डी है ओमकार राणे, नाराज करते हुए अपने टीम के लिए बड़े स्ट्रोक लगाने की आवश्यकता थी। तो फिर से एक बार स्कोर रुका हुआ 47 रन। आखिरी गेंद इस इनिंग की, गोकुल भगत बॉल नहीं भगत, पर इस बार आड़े बल्ले से खेल दिया। ऑन साइड में मिड ऑन में फील्डर है हितेश, फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक दोनों बल्लेबाजों ने भाग अर्जुन भाग, और एक ही रन संतुष्टि से के साथ स्कोर जा पहुंचा 48 रन, और जीतने के लिए 49 रनों का टारगेट सेट किया है टीम शाहिद नैन शारवी 11 केबी आवास टीम के सामने। 30 गेंदे और 49 रनों की आवश्यकता। ये सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा माय बोली मराठी भाषा में रायगढ़ का बुलंद आवाज, वॉइस ऑफ रायगढ़, मैन फ्रॉम मल्यान, वेदांत जी कंटक सर के पास। धन्यवाद। हेलो, थैंक यू। तत्पूर्वी मीरज घरत मॅचिंग टी शर्ट, मॅचिंग गॉगल. त्यात एक आहे ना, मीरज घरतला कसा ओळखायचा, 2 शूज असतात आणि 2 शूजचा कलर वेगवेगळा असतो, बरोबर ना मीरज? कानात काय घातलंय? कानो में एअरफोन. 49 धावांची गरज. बघा ना, एक हँडसम व्यक्तिमत्व मीरज घरत या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. माळी समाज प्रीमियर लीग मध्ये देखील नेतृत्व करताना दिसेल. मला वाटतं मीरज याच संघाचं नेतृत्व करणार ना, गावातल्या आवाज संघाचं. यस, रांजणपाडा संघाचं का? गावदेवी रांजणपाडा संघाचं नेतृत्व करताना आपल्याला मीरज दिसणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, या ठिकाणी सामना सुरू आहे. सामना आहे साईदने आणि शार्वी 11 केबी आवास. विपक्ष समोरचा संघ आहे तो म्हणजेच त्रिशा अँड रुद्रांश 11 साई आवास. म्हणजे केबी आवास विपक्ष साई आवास असा हा सामना आहे. जिंकण्यासाठी दादा 49 धावांचं लक्ष्य आहे, आणि असं असताना निश्चित रूपानं 49 धावांचं लक्ष्य कसं चेस केलं जाणार हे पाहिलं जाईल. यातून विजयी होणारा संघ नक्कीच जर पाहिलं तर रांजणपाडा संघासोबत आपल्याला खेळताना दिसेल. म्हणजे निश्चित रूपानं रांजणपाडा संघ मागच्या सामन्यात पराभूत झाला, त्यांना संधी आहे. यातून विजयी झाला तर मग त्या पुढचा सामना विजयी व्हावा लागेल, जेणेकरून आपण सुपर 4 मध्ये क्वालिफाय होऊ शकता. सुपर 4 मध्ये आज जर पाहिलं तर कालच्यापासून 3 संघ आतापर्यंत क्वालिफाय झालेत. चौथा संघ कोणता असेल जो सुपर 4 मध्ये क्वालिफाय होणार हे देखील आज जर पाहिलं तर पाहिलं जाईल. म्हणजे भाईजान कशा प्रकारचा खेळ आहे बघा ना. आज जर आपण जर काल पाहिलं तर मला वाटतंय नागेश्वर आवाज क्वालिफाय झाला. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर ॲव्हेंजर्स आवाज क्वालिफाय झाला. आज बघितला तर ओवी 11 क्वालिफाय झाला. आणि आता या 3 संघांमधून कोणता संघ क्वालिफाय होणार हे पाहणं गरजेचं आहे.
थँक्यू. 49 धावा जिंकण्यासाठी गरजेच्या आहेत निश्चित रूपानं. सलामीचे फलंदाज आपण पाहतोय ते म्हणजेच साईज्ञान शार्वी 11 KB आवाज संघाकडून सलामीचे आलेले फलंदाज सुयोग आणि ओमकार आहे. स्ट्राईक एंडवर आपण पाहिलं तर सुयोग पाहायला मिळतोय, नॉन स्ट्राईक एंडवर ओमकार पाहायला मिळतोय, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सौरभ गव्हाणकर पाहायला मिळतोय. निश्चित रूपानं रनआउटच्या स्वरूपात एक दुर्दैवी विकेटनं तो बाद झाला होता. पण असं असताना इथे मात्र 49 धावा डिफेंड करण्यासाठी सौरभ गव्हाणकर काय करणार आणि दुसरीकडं सुयोग आणि ओमकार कशा प्रकारे आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. तसं बघितलं तर ओमकार म्हणजे कोण, तर ओमकार आमच्या मल्ल्याणचे भाऊजी आहेत, जावई आहेत. त्यामुळे निश्चित रूपानं आज मल्ल्याण मला आजच समजलं. म्हणजे मी तसा ओमकारला ओळखायचो पहिला, पण एवढं लक्षात राहत नाही. निश्चित रूपानं आज असेल ना की मेवना जर कॉमेंट्री करतोय तर त्याच्यासमोर कशी बॅटिंग करायची हे देखील लक्षात येतं, समजून येतं. आणि असं असताना निश्चित रूपानं इथे मात्र ओमकार काय करतोय पाहणं गरजेचं आहे. पहिला चेंडू सिंगल आली, सिंगलच्या सहाय्याने इथे मात्र खातं उघडलं KB आवाज संघाचं. आणि असं असताना 48 धावांची अजूनही गरज असेल येणाऱ्या 29 चेंडूंवर, ते देखील पाहणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सौरभ गव्हाणकर पुन्हा एकदा सज्ज होईल. सामना करेल फलंदाज ओमकार राणे, ओमकार हेमंत राणे. हा, 2 ओमकार राणे आहेत ना. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र अप्रतिम फटका ओमकारच्या माध्यमातून काऊ कॉर्नर रिजनला चेंडू जाईल 4 धावांसाठी. खणखणीत चौकार ओमकार राणेच्या बॅटमधून. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. या चेंडूवर चौकार आला, चौकाराच्या सहाय्यानं 2 चेंडू आणि 5 धावा धावफलकावर आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सौरभ गोलंदाजी मार्कवर सज्ज. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, इनसाइड एज लागली होती. निश्चित रूपानं कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवर आलेली नाही आहे. या चेंडूवर मात्र निर्धावचा टॅग लागलाय. निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं धावफलकावर आपण जर पाहिलं तर 5 धावा आहेत. 5 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. निश्चितच अजूनही 3 चेंडू या ठिकाणी बाकी आहेत. ओंकार राणे ऑन स्ट्राईक या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथे मात्र मोठा फटका, अप्रतिम फटका. ओव्हरपिच चेंडूला अगदी योग्य जर पाहिलं तर निर्णय दिलाय, किंवा जर पाहिलं तर योग्य या ठिकाणी पनिश केलंय, चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. पंचांचा निर्णय काय आहे? पंचांचा निर्णय 1 बाउन्स चौकार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. चेंडूवर चौकार आला, चौकाराच्या सहाय्यानं 9 धावा धावफलकावर आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 40 धावांची गरज. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सौरभ गव्हाणकर सज्ज होईल ओंकार राणेसाठी. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळी फटका फसलाय. सौरभ स्वतः बॉलच्या खाली. आणि असा असताना हा झेल जो सौरभचा नव्हता त्याच्यामध्ये सौरभ जर पाहिलं तर निश्चित रूपानं प्रयत्न करायला गेला आणि त्याच्या नादामध्ये हा झेल आलाय. ओमकार राणे आज नशिबाची गोळी खाऊन मैदानात उतरलेला पाहायला मिळतोय. कारण असं असताना इथे मात्र आपण बघतोय ना हा झेल सुटलाय. तत्पूर्वी KB आवाज संघ आपण पाहतोय. दुसरीकडे जर पाहिलं तर आपण साई आवाज संघ पाहतोय. दोन्ही संघांचे समर्थक पाहतोय. निश्चित रूपानं असं असताना भाईजान कोण जिंकणार, काय होणार, काय घडणार या सामन्यामध्ये प्रत्येक गोष्ट पाहिली जाईल. अजूनही 39 धावांची गरज जिंकण्यासाठी KB आवाज संघाला आहे. स्ट्राईक एंडवर सुयोग आलाय. पहिल्या चेंडूवर सिंगल त्याने काढली होती, त्याच्यानंतर ओमकारला स्ट्राईकवर आणलं होतं. पुढचा चेंडू यावेळी मात्र चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक ओ हो मिसफील्ड झाली. चोंडी पुला खालून चेंडू फरार भाईजान. थांबा डीजे थांबा. अजून निर्णय आला पंचांचा. पंच काय धावा धावून आहेत ना? यस, धावा धावून काढल्यात. 2 धावा आल्यात. 2 धावांच्या सहाय्यानं धावफलकावर पहिल्या षटकांती धावसंख्या 12 धावा धावफलकावर. 37 धावा या ठिकाणी गरजेच्या आहेत. निश्चितच क्षेत्ररक्षकावर पण थोडंसं आपण ठेवू ना, भरोसा ठेवू ना.
आणि तिकडे आपले जर बघितले तर बसले आहेत थोडेसे प्रतिनिधी पण बसलेले आहेत जे न्यूट्रल आहेत. त्यांनी देखील सांगितलं की चौकार नाही आहे. इथून देखील दिसलं चौकार नाही आहे. पण कसं असतं बॅटिंग करणाऱ्यांना वाटतं चौकार आहे आणि फिल्डिंग करणाऱ्या वाटतं चौकार नाही आहे. साहजिक आहे. आपला संघ जिंकावा असं प्रत्येकाला वाटत असतं. पण असं असताना 24 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. तुम्ही जर कॅमेरामध्ये फोकस केलात तर प्रबोध भगत काय आयकॉनिक पोजमध्ये बसलाय. ज्या प्रकारे मेरी जंग वन मॅन आर्मीचा नागार्जुन म्हणजे सूर्या म्हणजे मास ज्या प्रकारे बसायचा त्या प्रकारे पायावर पाय टाकून किंग नंबर 1चा किंग असेल रघु रोकडा असेल किंवा आज जर पाहिलं तर हां ते एक पाहिजे होतं. पण नको आपण सभ्य आहोत संस्कारी आहोत त्याच्यामुळं त्या तसल्या गोष्टी नको. पण होम टीमला सपोर्ट करताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रबोध भगत. पहिला चेंडू ओमकारसाठी नवीन गोलंदाज आलाय. पहिल्या चेंडूवर ओमकार राणे बॅक टू द पवेलियन. ओमकारनं ओमकारचा शिकार केलाय. कम ऑन डीजे. ओमकार राणेचा विकेट घेतला आणि आता ओमकार राणेनं रोहन भगतला देखील बाद केलंय. एकही धाव 3 चेंडूंवर खर्च केलेली नाही आहे. अप्रतिम गोलंदाजी. काय झालं पंच? आरसा आरसा खाली करा. कुठल्या गाडीचा? 4 व्हीलरच्या माग. सगळ्या गाड्यांचे खाली कर ना दादा. माग म्हणजे माग रे ती पुढची बाजू झाली. बरोबर. FZ चा आरसा खाली करा. इथे मात्र आणखी एक फलंदाज बाद झालाय. जिंकण्यासाठी अजूनही 37 धावांची गरज. ओमकार राणे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी अप्रतिम चेंडू एक विकेट काढतोय. एक चेंडू निर्धाव टाकतोय. या प्रकारचा खेळ या ठिकाणी ओमकारच्या माध्यमातून सुरू आहे. आवाज प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वामध्ये अजूनपर्यंत निर्धाव षटक आलेलं नाही आहे. भाईजान नाही आलं ना? नाही आलेलं आहे. आणि असं असताना ओमकार सुधाकर राणेला ही संधी आहे की या टुर्नामेंटमध्ये इथे जर पाहिलं तर हे निर्धाव षटक फेकण्याची. नक्कीच या ठिकाणी आणखी एक फलंदाज बाद. एक डॉट चेंडू एक विकेट येतोय. कम ऑन डीजे.
17 चेंडू आणि 36 धावांची गरज. या ठिकाणी आणखी एक फलंदाज बाद. असं वाटलं होतं की केबी आवाज संघ कुठेतरी जर पाहिलं तर एका स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आहे, परंतु तिथे मात्र उभा राहिला गोलंदाज ओंकार सुधाकर राणे. मिडन ओव्हर आली त्याच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर मात्र त्यानं अप्रतिम गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी पेश केलाय. काय गोलंदाजी केली, काय क्रिकेट खेळलं गेलंय. हे तो लेफ्टी बॅट्समन, तोच काय लेफ्टी बॅट्समन हाच का? आलं लक्षात. नाही मला काल सावऱ्याने किस्से गोलंदाज अजय आलाय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. नवीन फलंदाज साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू, चेंडू हवेत आहे, झेल खाली, क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीये. एक धाव धावून पूर्ण केली जाते. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर आपण जर पाहिलं तर 14 धावा आहेत. 13 धावा धावफलकावर होत्या. फलंदाज बाद झाला होता. 14 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अजय म्हात्रे. आता जर पाहिलं तर 36 धावांची गरज. येणारे चेंडू असतील 16. इथे मात्र काय करायला लागेल. सुयोग जो सलामीला गेलाय, सलामीला आलाय म्हणजे जर पाहिलं तर चांगला बॅटर आहे आणि त्याच्यामुळं सुयोगला इथे मात्र जर पाहिलं तर जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील, जास्तीत जास्त धावा जोडाव्या लागतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजय म्हात्रे. चला घाई करा ना, काय झाले दादा. काय झालं अजयला? पुढचा चेंडू घेऊन अजय गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड विकेट. या ठिकाणी मात्र थोडा शफल झाला, चेंडू सोडला, चेंडू लिव केला. धावसंख्येत 1 न वाढ झाली. धावफलकावर धावा झाल्या 15 धावा. जिंकण्यासाठी अजूनही जर आपण पाहिलं तर 49चं टार्गेट आहे ना. जिंकण्यासाठी अजून जर पाहिलं, यावेळी मोठा फटका. यावेळी चेंडू मात्र थेट जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज बाद. कम ऑन डीजे. हॅलो. या ठिकाणी धावफलकावर आपण जर पाहिलं तर दादा 15 धावा झाल्यात. म्हणजे 34 धावांची गरज आहे अजूनही. कशा प्रकारचा खेळ केला जाणार. या ठिकाणी हा फटका देखील क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. आणखी एक फलंदाज बाद होतोय. कम ऑन डीजे.
तिचे 9 चेंडू 25 धावांची गरज. रिव्हर्स अटेम्प्ट या ठिकाणी केला गेलाय. अप्रतिम फटका या ठिकाणी खेळला गेलाय. चौकार आलाय. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. या ठिकाणी बघा ना, मगाशी कसं होतं, एक विकेट आणि नंतर निर्धाव, एक विकेट आणि नंतर निर्धाव, असं कसं आहे. आता एक चौकार आणि निर्धाव, चौकार आणि निर्धाव. आता या चेंडूवर काय होणार? 25 धावांची गरज. येणारे चेंडू असतील 8. एक पॅटर्न सेट केलाय ओमकारनं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा. यावेळी मोठा फटका आलाय, पण झेल खाली क्षेत्ररक्षक. आणखी एक विकेट मिळवतोय ओमकार सुधाकर राणे. आणि इथे मात्र आता आव्हान कठीण होतंय, ते म्हणजेच केबी आवाज संघाचं. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. 7 चेंडू आणि 25 धावांची गरज. या ठिकाणी हा देखील अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. निश्चित रूपानं षटक संपलं. षटक संपल्याची घोषणा झाली. धावफलकावर 4 षटकांनंती 24 धावा आल्यात. जिंकण्यासाठी मात्र 49 धावांची गरज होती. त्यातल्या 24 भाईजान आल्या. 6 चेंडू 25 धावा. चेसेबल आहेत का? मागच्या आठवड्यामध्ये खैराल्याच्या मैदानावर सामना झाला. सोनार सिद्ध धाटाव आणि जय हनुमान सर्वे. जय हनुमान सर्वेमधून निखिल धारवे आणि आकाश महाडिकनं चांगली गोलंदाजी केली. सोनार सिद्ध धाटाव संघाला 6 चेंडू 25 धावांची गरज होती. आणि त्या अंतिम षटकामध्ये जर पाहिलं तर फलंदाजीने 25 नाही तर 27 धावा कुठून काढल्या, 28 धावा कुठून काढल्या होत्या. इथं ते होणार का? सुजित आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू इथे मात्र वाईड आहे का, वाईड आहे का हा विचार असेल. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय, पण बाउंड्री लाईनच्या आधी बाउंड्री लाईन पार. वाईड नाही आहे, पण चौकार मात्र येतोय. पहिल्या चेंडूवर चौकार. धावसंख्येत 4 न वाढ. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. 21 धावांची गरज जिंकण्यासाठी. 5 चेंडू आणि 21 धावा. 5 चेंडू 5 चौकार, एक खराब चेंडू किंवा 4 षटकार. या ठिकाणी निर्धाव चेंडू. 4 चेंडू 21 धावांची गरज. 4 चेंडू 4 षटकार मारण्याची गरज. साई आवाज संघानं काय केलंय? साई आवाज संघानं आपल्या गोलंदाजीनं सर्वांना प्रभावित केलंय. अप्रतिम कामगिरी या ठिकाणी साई आवाज संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा चेंडू. हा देखील निर्धाव चेंडू. 3 चेंडू 21 धावांची गरज. 3 चेंडू आणि 21 धावांची गरज. या ठिकाणी काय होणार? पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळी स्टेप आउट झालाय. फटका मारण्याचा प्रयत्न झालाय. आणखी एक फलंदाज बाद. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. 2 चेंडू 17 धावांची गरज. आता फक्त औपचारिकता म्हणजे आपण जर पाहिलं तर साईज्ञा आणि शार्वी 11 केबी आवाज संघाचं 2 चेंडू आणि 21 माफ करा 21 धावांची गरज. साईज्ञा आणि शार्वी 11 केबी आवाज संघाचं जो प्रवास होता आवाज प्रीमियर लीग मध्ये तो नक्कीच या ठिकाणी या चेंडू नंतर समाप्त होईल.
आणि निश्चित रूपानं जो सामना चांगल्या सुरुवातीनं किंवा खराब सुरुवात म्हणता येईल साई आवाज संघासाठी, तो सामना मात्र या ठिकाणी विजयी होईल. पुन्हा एकदा डिफेंड करताना आणखी एक संघ या ठिकाणी या सामन्यामध्ये विजयी होतोय. निश्चित रूपानं गोकुळ भगत आणि अजय म्हात्रे आपले खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर साई आवाज संपूर्ण संघ आपले खूप खूप अभिनंदन. हे पारितोषिक आलंय गौरव राऊळ यांच्याकडून सौरभ गव्हाणकर यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आमच्याकडे कॅश प्राईज जमा आहे, तर सौरभ गव्हाणकर